भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम करताना रस्त्याचे नुकसान, मनसे गुहागरच्या वतीनं महावितरणला निवेदन। गुहागर तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईड पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत। संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या होणाऱ्या कामाबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी कार्यकारी अभियंता विभाग चिपळूण महावितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की गुहागर तालुक्यातील समुद्रालगत असलेल्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यास सुरुवात आहे। त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईड पट्ट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत। रस्त्याच्या बाजूला खुदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षिततेचे कोणतेही मार्गदर्शन तत्व पाळली जात नाहीत। संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महावितरण कंपनी हातात हात घालून रस्त्याची दुर्दशा करत असल्याचे दिसत आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी रत्नागिरी यांना देण्यात आल्या आहेत। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।